मुस्लिम समुदायाची लोकं होती किंवा कोणी सांगतं 30-40% मुस्लिम समुदायाची लोकं होती. त्याच्यानंतर कोणी सांगतं 32 अंगरक्षक होते महाराजांच्या सोबत मुस्लिम समाजाचे. तर ह्या सगळ्या गोष्टी वर करण्यात याचा इतिहास दप्तरी किंवा त्याचे पत्रव्यवहार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दूर-दूरपर्यंत कुठेही नोंदी सापडत नाही. काही लोकं महाराजांच्या सेवेत होती, नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही. पण पर्सेंटेजचा जर विचार केला, तर ते 1% वर येतं फक्त. आणि 1% वर आणि तीही लोकं मुळात इथे जन्मलेली लोकं होती. ती तुर्कस्तानवरून औरंगजेबाबरोबर जी लोकं आली, ती महाराजांच्या सेवेत अजिबात एक पण नव्हती. मग त्याच्यामध्ये आता आजचं जे व्याख्यान होणार आहे, त्याच्यावरच मी सगळं बोलणार आहे, की याच्यामध्ये हा 30% चा जो प्रमाण आहे, हे बोगस कसं आलं? 1% नेमका कोणता? ते सगळं क्लिअर करणार आहे यावर्षी. सोशल मीडियावर आपल्याच लोकांनी मोठा गैरसमज करून ठेवलेला आहे, की जो 65 किलोची तलवार वागवतो, तो येसाजी कंक. तर मुळात महाराजांच्या संपूर्ण इतिहासाचं जर अवलोकन केलं, तर 65 किलोची तलवार कुठेच नाहीये. तर ती वागवली कशी? मुळात 65 किलोची तलवार लढाईत वापरणं इतकी सोपी गोष्ट नाही. आणि ज्यांच्या नावावर हे 65 किलो खपवलं जातंय, ते सेनापती आहेत पायदळाचे. आणि पायदळाच्या सेनापतीला जिरेटोप असतो, चिलखत असतं, हाताला पण पॅड असतात, पायाला पण जसे क्रिकेटरला पॅड असतात तसं. या सगळ्याचं वजन साधारण आत्ता कान्होजी जेदांचं त्यांच्या कारी गावी 32 किलोचं चिलखत मी स्वतः 2 वेळा पाहून आलेलो आहे. मग 32 किलोचं जर चिलखत पकडलं, ही पॅड साधारण 2-2 किलोची, पायाची पॅड पुन्हा 2. कारण सेनापती जर जिवंत राहिला, तर युद्ध जिंकून सुद्धा काही वेळेला सोडायची वेळ येते, कारण सेनापती नसेल तर. इतकं सगळं पुन्हा त्यांचं जिरेटोप, हे सगळं वजन अधिक 65 किलोची तलवार. म्हणजे हे जवळपास 80-90 किलोपर्यंत वजन जाते. आणि इतिहास असं सांगतो, की येसाजी कंकाचं जे वजन आहे, तेच मुळात 65 किलो आहे. म्हणजे व्यक्तीचं वजन 65 किलो आहे, तलवार नाही 65 किलोची. म्हणजे हा किती मोठा गैरसमज आहे. म्हणजे अतिशक्ती होऊ नये ना महाराजांच्या इतिहासाबद्दल किंवा त्यांच्या मावळ्यांबद्दल. हा आपल्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किती मोठा गैरसमज निर्माण केलाय, हे सुद्धा लोकांपुढे आलं पाहिजे. दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगितलं जातं, की 8 तासात दिल्लीहून घोडा आणतो तो संताजी. तो संताजीचा जन्म आणि दिल्लीवरून ज्यावेळेला महाराजांनी घोडा आणला शहाजीराजांना सोडवण्यासाठी, शहाजहानचं जे पत्र आणायचं होतं त्यावेळेला. तर ती घटना 1649 सालची आहे आणि संताजीचा जन्म इतिहासातल्या नोंदी थोड्या वेगवेगळ्या आहेत. तर 1645 ते 1660 पर्यंत इतका मोठा फरक आहे त्यांच्या जन्माच्या नोंदीमध्ये. पण जरी 45 जरी पकडलं आणि घटना 49 ची आहे, 4 वर्षाचं पोरगं जाईल का आणायला? त्यांची वयोमर्यादा, घटना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. मग हा सुद्धा किती मोठा गैरसमज आहे. ते महाराज किंवा महाराजांचे मावळे याच्यामध्ये इतके प्रचंड मोठे गैरसमज आपल्याच लोकांनी निर्माण केले. हे काही बाहेरच्या लोकांनी येऊन निर्माण नाही केलेले. मग याच्यावर कुठेतरी प्रकाशझोत टाकण्यासाठी यांच्या माध्यमातून म्हणजे दगडूशेठच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या या व्यासपीठावर आजचा विषय मला त्यासाठी देण्यात आलेला आहे. पण छत्रपतींचं जीवन असं आहे. आजही संशोधन चालू आहे. केवळ आपल्या देशातच नाही, केवळ महाराष्ट्रातच नाही. जगात महाराजांच्या जीवनावर संशोधन होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे आज मितीला सगळ्यात जास्त संशोधन जर कशावर होत असेल, तर ते फक्त आणि फक्त छत्रपतींच्या जीवनचरित्रावर जग संशोधन करते आणि ते संशोधन दरवर्षी नव्याने काही ना काहीतरी मार्केटमध्ये येतं आणि ती सत्यता भले ती तर्काच्या आधारावर असेल, कशाच्या आधारावर असेल, पण सत्यता पडताळून पाहण्यासाठी आमच्यासारखे लोकं प्रयत्न करतात. म्हणजे तरुण वर्ग बाईकवर येतात. त्या सायलेन्सरची पुंगळे काढतात आणि इतका कर्कश आवाज लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं करतात. बघा एखाद्या शहरातून ज्यावेळेला त्या गाड्या जातात, एखादं हॉस्पिटल असतं, तिथं एखादी आमची माता भगिनी बाळंत झालेली असते, लहान अर्भक असतं, त्याच्या कानावर त्याचा परिणाम होतो. पुन्हा हे डीजे वगैरे प्रचंड आवाज असतो. हे महाराजांना अपेक्षित नाहीये. कोणाला त्रास होईल आणि मग तुम्ही शिवजयंती करणार, हे छत्रपतींनाच मान्य नाही. मग तुम्ही शिवजयंती नाही करत, तुम्ही सरळ-सरळ अय्याशी करता असं मी ठामपणे बोलू शकेल. म्हणजे एन्जॉय करता तुम्ही थोडक्यात. असं माझं स्पष्ट मत आहे. महाराज डोक्यावर घेऊन मिरवायचे किंवा मिरवणुका काढायच्या याच्या पलीकडं महाराजांचं कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व या सगळ्या गोष्टीचा जर विचार थोडंसं मंथन जर केलं, तर आजच्या तरुण पिढीला आणि महाराजांचं बघा ना, तुम्ही जी सुरुवात आहे, म्हणजे महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यावेळेला महाराजांचं वय होतं 14 वर्ष 9 महिन्याचं, जेमतेम 15 वर्षाचं. अशा वयात जर महाराज स्वराज्याची शपथ घेत आहे, तर अशा वयात म्हणजे आपलं वय 15 वर्ष असताना आपण काय केलं? याचं थोडंसं आत्मपरीक्षण प्रत्येक तरुणाने करावं. महाराजांच्या जीवनातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. एक तर मी नेहमी सांगतो, की महाराजांच्या जीवनातला सहज साऱ्यांना आत्मसात होणारा एक गुण आहे. तो गुण म्हणजे महाराजांनी उभं आयुष्य निर्व्यसनी जीवन जगले. आजच्या तरुणांनी नुसतं निर्व्यसनी जीवन जगण्याचा जरी संकल्प केला, तरी शिवजयंती झाली असं मी म्हणेन.